नमस्कार. आपण दशावताराचा विषय किचकट आहे जरा, पण तरी थोडा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतोय. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मत्स्य अवतार, कुर्मा अवतार यांचे विषयी बघितलं, अभ्यास केला. आणि आता आपल्याला जो तिसरा अवतार बघायचा आहे तो म्हणजे वराह अवतार आहे. वराह अवतार म्हणजे जंगली सुवर म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. आणि तुम्ही जर चित्रामध्ये बघितलं तर त्याचं डोकं वेगळं, आणखी शरीर माणसाचं असं दिसेल आपल्याला. अशा ह्या अवतार भगवान विष्णूंना का घ्यावं लागलं, आणि अनेक प्रश्न निर्माण होतात की विष्णूच का बरं हे असं करतात, अवतार घेतात. तर त्याच्यातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट की विष्णूंना सृष्टीचा सांभाळ करायचा आहे. आणि जेव्हा सांभाळ करायचा असतो तेव्हा ते सगळ्या इतर बाकीच्या गोष्टी पण बघायच्या असतात. जशी आई मुलाचा सांभाळ करताना सगळ्या गोष्टी पाहते, तसं विष्णू भगवंताला सृष्टीची नियमितता, सृष्टीतला असलेल्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. आणि म्हणून अवतार घेऊन तिथे काय काय घडतंय त्याचं निरीक्षण करायचं आहे. म्हणून विष्णू भगवंतांनी असे वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वराह अवतार घेतला त्यावेळेला पौराणिक कथेमध्ये असं आहे की हिरण्याक्ष नावाचा दैत्य होता आणि त्यांनी पृथ्वीला ब्रह्मांडामध्ये लपवून ठेवली होती. आणि तिथे त्यांनी आपली भोगवादी संस्कृती निर्माण करण्यास सुरुवात केली होती. परंतु भगवंताची जबाबदारी आहे की आपल्याला भारतीय संस्कृती आणि शाश्वत मूल्य टिकवायची आहेत. तेव्हा त्याच याच्यामध्ये भगवंतांनी वराह अवतार घेतला आणि पृथ्वीला वर काढली. आणि पृथ्वीवरती वर काढल्यानंतर भगवंतांनी विचार केला की जर त्या काळी जे लोक होते ते सगळे मांसाहारी होते आणि मांसाहारी लोकांकडनं शाश्वत संस्कृती टिकत नाही. मांसाहारी आहाराने शाश्वत संस्कृती टिकवायची असेल, भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर त्याला वनस्पती आहार पाहिजे. आणि मग वनस्पती आहार पाहिजे असेल तर मग ती वराह अवतारामध्ये येऊन भगवंतांनी वनस्पती निर्माण करण्याकरता जमीन निर्माण केली. उंच सखल भाग सरळ केला, व्यवस्थित नांगरणी पेरणी त्याच्यामध्ये करून वनस्पती पेरली गेली पाहिजे. आणि तो आहार लोकांना मिळाला पाहिजे. तो आहार जर मिळाला तर आपली संस्कृती, भारतीय संस्कृती टिकून राहते, त्याचे विचार टिकून राहतात. म्हणून हिरण्याक्ष जो होता त्याला फक्त सोनंच दिसत होतं, त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. सोनं म्हणजे पैसा. आणि जो अर्थहीन झालेला आहे, अर्थ त्याच्याकडे भरपूर आहे, तो अशी भोगवादी संस्कृतीमध्येच वळतो. आणि म्हणून त्याचा नाश केला पाहिजे. म्हणून भगवंताला यावं लागलं, भगवंताला अवतार घ्यावं लागला. आणि तो सुद्धा ब्रह्मांनी याला हिरण्याक्षाला वरदान दिलेलं होतं, म्हणून दुसऱ्या अशा अवतारामध्ये येऊन की त्याचा नाश करता येईल. आणि म्हणून वराह अवतार श्रेष्ठ अवतार आहे. वराहाने श्रेष्ठ काम केलेलं आहे. धरती मातेला वर उचलून, वर दातावर उचलून घेतलेली आहे आणि तिच्यावरती शिवाय वनस्पती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हा श्रेष्ठ अवतार मानला जातो. आणि म्हणून वराहाची जयंती पण करतात. वराहाची जयंती करून वराहाचं पूजन करतात. आणि अशा प्रकारे भगवंतांनी 2-2, 3-3 अवतार आतापर्यंत आपले झाले. तर ते आपल्या चांगल्या विचारांची पेरणी व्हावी, लोकांना संस्कृती, ऋषींचे विचार यांचं सिंचन व्हावं, अशा दृष्टीने विचार करून भगवंत अवतार घेत असतो. आणि त्याच्यामधलाच हा एक अवतार आहे. या एका व्हिडिओमध्येच आपला हा अवतार संपत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की त्यांनी पुढे ह्याच्यामध्ये येऊन जमिनीचं सगळं पेरणीचं वगैरे कसं काम केलेलं आहे आणि लोकांना आहाराची व्यवस्था केलेली आहे. बस हे काम खूप मोठंच आहे आणि म्हणून त्याला आपण नमस्कार करूयात. नमस्कार.